नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत जानेवारी 2026चं करंट अफेअर्स आणि हा आपला 10वा भाग आहे। याच्यामध्ये आपण महत्त्वाचे पुरस्कार आणि क्रीडा घडामोडी ज्या आहेत त्या पाहणार आहोत। कालच्या याच्यामध्ये लेक्चरमध्ये आपण निधन वार्ता ज्या आहेत आणि अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती आणि त्यांच्याबद्दलची माहिती मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेली होती। आता याच्यामध्ये आपल्याला पुरस्कार बघायचे आहे। त्याच्यामध्ये पहिला पुरस्कार आहे बुकर पुरस्कार, जो की मूळतः जे पुस्तक इंग्रजीत लिहिलेलं आहे आणि यूके किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक असेल तर त्याला हा बुकर पुरस्कार मिळतो। आणि हा पुरस्कार जो आहे यावेळेस मिळालेला आहे डेव्हिड रजले यांना, जे की पहिलेच हंगेरियन ब्रिटिश लेखक आहेत आणि त्यांच्या कादंबरीचं नाव आहे फ्लेश। इथे दिलेलं आहे फ्लेश नावाची कादंबरी आहे त्यांची, त्यांना पुरस्कार मिळालेला आहे। पुढचा आहे चिल्ड्रन्स बुकर प्राइज, जे की आतापर्यंत दिलं गेलेलं नाही आहे, मात्र ते सुरू होणार आहे। कधीपासून ते दिलं जाणार आहे तर 2027 मध्ये, म्हणजे पुढच्या वर्षीपासून हे चिल्ड्रन्स बुकर प्राइज जे आहे तर ते दिलं जाणार आहे। सेम याचा पण क्रायटेरिया आहे की मूळतः इंग्रजीमध्ये लिहिलेलं पुस्तक पाहिजे, यूके किंवा आयर्लंडमध्ये ते प्रकाशित झालेलं पाहिजे, अशा पुस्तकाला चिल्ड्रन्स बुकर प्राइज मिळणार आहे। 2027 पासून आतापर्यंत झालेलं नाही, ते एक लक्षात ठेवायचं। पुढचा आहे 56वा इफ्फी पुरस्कार सोहळा कुठे पार पडला तर गोवा पणजी या ठिकाणी पार पडला। याच्यामध्ये सुवर्ण मयूर जे आहे पुरस्कार, तर तो स्किन ऑफ ट्रूथ नावाचं जे चित्रपट आहे स्किन ऑफ ट्रूथ, तर त्याला मिळालेला आहे। ट्रान्सजेंडर विषयावरती आधारित असलेला हा चित्रपट आहे आणि त्याचे दिग्दर्शक आहेत ॲशलेग मेफेयर, जे की व्हिएतनामचे आहेत, आणि त्यांचा चित्रपट स्किन ऑफ ट्रूथ, सो त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे। रजत पुरस्कार जो आहे तर तो रजत मयूर पुरस्कार जो आहे तर तो सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत संतोष डावखर, त्यांना मिळालेला आहे। गोंधळ मराठी चित्रपट आहे त्यांचा आणि त्यासाठी त्यांना रजत मयूर पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये विशेष ज्युरी पुरस्कार जो आहे, हा विशेष ज्युरी पुरस्कार ॲकिनोला डेव्हिस माय फादर शॅडो या चित्रपटासाठी मिळालेला आहे। सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट विजेता जो आहे तर तो माय डॉटर्स हेअर या चित्रपटासाठी मिळालेला आहे। आणि याच्यामधलं आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे हे एक आहे याच्यामध्ये की सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार जो आहे, हा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार रजनीकांत यांना मिळालेला आहे। सो सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार जो आहे हा कोणाला मिळालेला आहे, जीवनगौरव, हां, तर हा जीवनगौरव पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे रजनीकांत यांना। सो हे एक आपल्यासाठी पाठ करण्यासाठी महत्त्वाचं ठरेल। त्यानंतर हे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचे। सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक जे आहे भारतीयांच्या पुरस्कारामध्ये, याच्यामध्ये करण सिंग त्यागी केसरी चॅप्टर 2 जो मूवी आहे तर त्या केसरी चॅप्टर 2 चे दिग्दर्शक जे आहेत त्यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक नावाचा पुरस्कार जो आहे या 56व्या इफ्फी पुरस्कारामध्ये मिळाला। मग याच्यात काय काय पाठ कराल, एक तर सुवर्ण मयूर एक पाठ करू, स्किन ऑफ ट्रूथ जो चित्रपट आहे तो आहे, त्यानंतर सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार आहे तो रजनीकांत यांना आहे, आणि रजत मयूर जो आहे, सुवर्ण मयूर हा रजत मयूर जो आहे दिग्दर्शकाला मिळालेला आहे। कोणते आहेत ते संतोष डावखर आहेत, गोंधळ मराठी चित्रपट आहे, त्यामुळे मराठी असलेलं रजनीकांत आणि स्किन ऑफ ट्रूथ या 3 गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढच्या आहेत मिस युनिव्हर्स झालेले आहेत, मेक्सिकोच्या आहेत मिस युनिव्हर्स फातिमा बॉश, ओके, सो फातिमा बॉश आहेत मिस युनिव्हर्स 2025 मेक्सिकोच्या आहेत त्या, आणि यावेळेसच्या मिस युनिव्हर्सची थीम आहे प्रेमाची शक्ती, द पॉवर ऑफ लव्ह, ओके, सो हे इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा आहे इंदिरा गांधी शांतता निःशस्त्रीकरण व विकास पुरस्कार 2024चा मिशेल बॅचलेट आहेत, या मिशेल बॅचलेट यांना मिळालेले आहेत। चिलीच्या माजी अध्यक्ष आहेत त्या, आणि त्यांना हा पुरस्कार जो आहे सोनिया गांधी यांच्या हस्ते मिळालेला आहे। बॅचलेट या पुरस्काराच्या त्या 37व्या मानकरी आहेत। चिलीच्या पहिल्या आणि एकमेव महिला अध्यक्षा मिशेल बॅचलेट यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। त्यांनी UN वुमनच्या माजी कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, त्यासोबतच संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्च आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। अशा मिशेल बॅचलेट यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार। पुढचा आहे गदिमा पुरस्कार 2025, गदी माडगुळकर पुरस्कार 2025, जो मिळालेला आहे ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असलेला, त्यांना मिळालेला आहे। आणि याच्यामधलाच एक चैत्रबन पुरस्कार आहे, तर तो चैत्रबन पुरस्कार मिळालेला आहे नागराज मंजुळे यांना, नागराज मंजुळे सैराटचे दिग्दर्शक। पुढचा आहे राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार, जो की दूध व्यावसायिक असतील किंवा गायी आणि म्हशींचे पालन करणारे जे शेतकरी आहेत, सो त्यांचा हा पुरस्कार आहे, त्यांना दिला जाणारा पुरस्कार आहे, जो की अरविंद यशवंत पाटील आहेत कोल्हापूरचे, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार अरविंद
यशवंत पाटील कोल्हापूर. त्यानंतर सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक सहकारी संस्था जी आहे तर ती मिळालेली आहे क्षीरोलपाडका सहकारी संघम केरळचा जो आहे त्याला तो सर्वोत्कृष्ट किंवा उत्पादक सहकारी संस्थेचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यानंतर सर्वोत्कृष्ट कृत्रिम गर्भधान तंत्रज्ञान जे आहे याच्यामध्ये अंगुल दिलीप कुमार प्रधान आहेत, अंगुल ओडिसाचे, त्यांना तो गर्भधान प्रदानाचा जो IVFचा जो पुरस्कार आहे कृत्रिम गर्भधान त्याला म्हणायचं, सो त्याच्यामधला पुरस्कार दिलीप कुमार प्रधान यांना मिळालेला आहे. सो राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार कधी दिला जातो? राष्ट्रीय दुग्ध दिन जो आहे, कधी आहे राष्ट्रीय दुग्ध दिन? तर तो आहे 26 नोव्हेंबर, कुठेतरी लिहिलं इथे, 26 नोव्हेंबर 2025ला राष्ट्रीय दुग्ध दिन आहे, त्या दिवशी हा पुरस्कार दिला गेला. आपल्याला आता सध्या फक्त महाराष्ट्रापुरतं पाठांतर करायचं आहे. पुढचा आहे इन्फोसिस पुरस्कार. इन्फोसिस सायन्स फाउंडेशन जे आहे त्यांच्यामार्फत हे 6 श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जातात. सुवर्ण पदक, प्रशस्तीपत्र आणि $1,00,000 बक्षीस आहे याच्यामध्ये. आणि तो पुरस्कार जो आहे 2024 पासून दिला जातो. जे विशेषतः 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे संशोधक आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून इन्फोसिस पुरस्कार दिला जातो. याच्यातला अर्थशास्त्राचा पुरस्कार जो आहे हा निखिल अग्रवाल जे आहेत MIT अमेरिकेतले प्राध्यापक त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे, इन्फोसिस पुरस्कार अर्थशास्त्रामधला. त्यानंतर अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञानाचा पुरस्कार सुशांत सचदेवा टोरेंटो कॅनडाचे प्राध्यापक आहेत त्यांना मिळालेला आहे. जीवन विज्ञानाचा पुरस्कार अंजना बद्री नारायण जे आहेत बेंगळुरूच्या त्यांना मिळालेला आहे. सो हे एक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, जीवन विज्ञानाचा इन्फोसिस पुरस्कार. अंजना दिसतंय का तुम्हाला? दिसतंय. अंजना बद्री नारायण कुठल्या आहेत त्या? बेंगळुरू, NCBS बेंगळुरू. त्यानंतर गणितीय विज्ञान जो आहे हा गणितीय विज्ञानाचा पुरस्कार जो आहे हा सब्यासाची मुखर्जी जे आहे तर त्यांना गणितीय, सब्यासाची वेगळे हे वेगळे, सो सब्यासाची मुखर्जी जे आहेत त्यांना हा मिळालेला आहे. त्यानंतर भौतिक विज्ञान जो आहे कार्थिश मंथिराश अमेरिकेचे आहेत त्यांना मिळालेला आहे. सो आपल्यासाठी किती महत्त्वाची नावं आहेत? 3 नावं महत्त्वाची आहेत. एक तर जीवन विज्ञान आहे अंजना बद्री नारायण, तो एक पाठ करायला लागेल. आणि गणितीय विज्ञान जो आहे हा सब्यासाची मुखर्जी, ओके, सो तो मुंबईचे आहेत त्यांना मिळालेला आहे. एकच मिनिट. सो ते वेगळे आहेत. टाटा इन्स्टिट्यूट जे आहे तर त्या टाटा इन्स्टिट्यूटमधल्या रिसर्चसाठी यांना हा जो गणितीय विज्ञानाचा पुरस्कार आहे सब्यासाची मुखर्जी यांना तो मिळालेला आहे. पुढचा आहे राष्ट्रीय जल पुरस्कार आहेत. हे राष्ट्रीय जल पुरस्कार महाराष्ट्राला राष्ट्रीय जल पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे. आणि याच्यात तुम्हाला इन्फोसिसमध्ये कशासाठी आणि किती वयांपेक्षा कमीच्या प्राध्यापकांना हे पुरस्कार दिले जातात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 2024 पासूनच दिले जात आहेत, त्यामुळे महत्त्वाचं आहे. पुढचा आहे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट जो आहे तो स्त्री चित्रपट जो आहे त्याला मिळालेला होता. आणि फिल्म ऑफ द इयर कल्की जो आपण सगळ्यांनी बघितलेला 2898 AD, सो तो जो कल्की चित्रपट आहे त्याला फिल्म ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर एकच मिनिट, रेकॉर्डिंग होती. त्यानंतर पुढचा आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025. 26 डिसेंबर 2025ला ते पुरस्कारांचं वितरण केलं जातं. आणि याच्यामध्ये बऱ्याचशा बालकांना हा पुरस्कार जो आहे हा दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये वैभव सूर्यवंशी जे आहेत क्रिकेटपटू, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 14 वर्ष आणि कितीतरी महिने त्यांचा वय आहे सध्या, आणि कितीतरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले रेकॉर्ड त्यांनी तोडलेले आहेत. सो त्या वैभव सूर्यवंशींना सुद्धा राष्ट्रीय बाल पुरस्कारांमध्ये पुरस्कार मिळालेला आहे, जो की 26 डिसेंबर 2025ला राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातात. 20 मुलांना याच्यामध्ये पुरस्कार जे आहे ते देण्यात आले, ज्याच्यामध्ये वय जे आहे तर ते 5 ते 18 वयोगटातले जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा बालकं आहेत, त्यांना हे पुरस्कार दिले जातात. त्यानंतर पुढचा आहे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025. जयंत नारळीकर यांना मरणोत्तर राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार मिळालेला आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे का? कारण आयोगाने मागच्या याच्यामध्ये काय विचारलं होतं? चाकवं चांदणं का कुठलं काय विचारलं होतं? जयंत नारळीकर यांचं होतं ते का दुसरं कोणाचं होतं मला सांगायचं आहे तुम्ही. सो राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जयंत नारळीकर मरणोत्तर. ठीक आहे. पुढचा आहे 76वा नॅशनल बुक अवॉर्ड जो आहे 2025चा, तर तो द ट्रू स्टोरी ऑफ राजा गलिबल अँड हिज मदर
रबी अलामेद्दीन यांना हा पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे. या पुरस्काराचं नाव काय आहे तर नॅशनल बुक अवॉर्ड 2025. कुठे दिला गेला? मॅनहॅटन, अमेरिकेला. पुस्तक प्रकाशन उद्योगातला ऑस्कर हा मानला जातो, पुस्तकांच्या प्रकाशनाच्या याच्यातला ऑस्कर आहे हा, जो की द ट्रू स्टोरी ऑफ राजा गलिबल अँड हिज मदर रबी अलामेद्दीन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा आहे इफ्को साहित्य सन्मान. सो इफ्को माहिती आहे तुम्हाला, इफ्को आणि अमूल पाठ केलं होतं आपण मागे. सो प्रसिद्ध हिंदी लेखिका आहेत मैत्रेयी पुष्पा यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि युवाचा इफ्को साहित्य सन्मान अंकिता जैन यांना मिळालेला आहे. सो इफ्को साहित्य सन्मानाचा हिंदी लेखिका मैत्रेयी आणि अंकिता. सो मैत्रेयी आणि अंकिता असं दोन्ही लक्षात ठेवा. लेखिका जो आहे मेन पुरस्कार तो मैत्रेयी पुष्पा यांना मिळालाय आणि याच्यातला युवा कॅटेगरीचा पुरस्कार अंकिता जैन यांना मिळालेला आहे. पुढचा आहे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार कशामधला तर खेळामधला नोवाक जोकोविच यांना मिळालेला आहे. सो नोवाक जोकोविच यांना 13व्या मोहम्मद बिन रशीद मक्तूम क्रिएटिव्ह स्पोर्ट्स अवॉर्ड्स मध्ये सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच यांची सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांची निवड झाली आणि दुबई या ठिकाणी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 2009 मध्ये हा पुरस्कार जो आहे हा 2009 मध्ये सुरू करण्यात आलेला होता. सो नोवाक जोकोविच. पुढचा आहे इन्फोसिस पुरस्कार. हे आता आपण बघितलं, पेज रिपीट झालंय ते. पुढचा आहे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार मिळालेला आहे कर्नाटकला. सो राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार जो आहे हा कर्नाटकला मिळालेला आहे. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आहे का पहिल्या 5 मध्ये नाही आहे. पहिला गट 1 मध्ये कर्नाटक आहे, गट 2 मध्ये आंध्र प्रदेश आहे, गट 3 मध्ये केरळ आहे, गट 4 मध्ये आसाम आहे, गट 5 मध्ये चंदीगड. म्हणजे मोठी राज्य, लहान राज्य, केंद्रशासित प्रदेश, पूर्वोत्तर राज्य आणि अंदमान बेट असतील किंवा मग केंद्रशासित प्रदेश असतील, तर मग अशा कॅटेगरीनुसार हे ऊर्जा संवर्धनाचे पुरस्कार देण्यात आले. त्याच्यामध्ये कर्नाटकला पहिला मोठ्या राज्यांच्या गटातला कदाचित त्याला पुरस्कार हा मिळालेला आहे. पुढचा आहे टर्नर पुरस्कार. कुणाला मिळालाय? नेना कालू यांना मिळालेला आहे, जे की पहिलेच ऑटिझमग्रस्त विजेता आहेत. हे ऑटिझम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या मुलं म्हणजे लहानपणी जी बोलत नाहीत किंवा त्यांच्या ॲक्शन्स फार कमी असतात, सो त्याला ऑटिझमग्रस्त विद्यार्थी किंवा मुलं आपण अशी बघितलेली आहेत. सो हे जे ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ब्रिटिश नायजेरियन व्यक्ती आहेत नेना कालू, ज्यांना युकेचा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार 2025 मिळालेला आहे. शिकण्यामध्ये अक्षमता असलेल्या त्या या पुरस्काराच्या पहिल्याच विजेता ठरल्या आहेत. ग्लासगो इथे जन्मलेल्या असून त्यांना ऑटिझम झालेला आहे. 1984 मध्ये ब्रिटिश चित्रकार JMW टर्नर यांच्या नावावरून हा पुरस्कार जो आहे हा दिला जातो. गेल्या 12 महिन्यामधल्या उत्कृष्ट कला प्रदर्शनांसाठी हा पुरस्कार दिला जातो, जो की नेना कालू यांना मिळालेला आहे. पुढचा आहे बँक ऑफ द इयर 2025. भारतातील सर्वोत्तम बँक. सो भारतातील सर्वोत्तम बँक आहे बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ बडोदाला भारतातील सर्वोत्तम बँक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा आहे चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार. मागच्या वर्षी कोणाला मिळाला होता मला सांगाल तुम्ही? कोणाला मिळालेला होता? कस्तुरी रंगन यांना मिळालेला होता का की माधव गाडगीळ यांना मिळालेला होता? कोणाला मिळालेला होता सांगा. सो चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार मिळालेला आहे. तामिळनाडूच्या मुख्य सचिव आहेत सुप्रिया साहू यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी अनेक गावांमध्ये कूल रूफ प्रोजेक्ट राबवलेला होता, तर त्या कूल रूफ प्रोजेक्टसाठी म्हणून हा पुरस्कार चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2025 हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पुढचा आहे रेड सी अवॉर्ड. सो हा जो रेड सी अवॉर्ड आहे तर तो सौदी अरेबिया इथल्या फिल्म फेस्टिवलमध्ये हे पुरस्कार देण्यात आले. त्याच्यामध्ये अभिनेत्री रेखा यांना हा रेड सी तुम्ही रेड सी जरी तुम्हाला आठवलं नाही पुरस्कार तर लाल रंगाची साडी नेसलेली रेखा तुम्ही आठवू शकता. सो त्यामुळे रेड सी अवॉर्ड रेखा आपल्या लक्षात राहील. पुढचा आहे फिफा शांतता पुरस्कार, जो की ट्रम्प यांना मिळालाय. सो लक्षात ठेवण्याची गरज नाही लागणार आपल्याला, ऑटोमॅटिकली लक्षात राहील. पुढचा आहे पॉलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार 2025. काय आहे तर पॉलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार आपल्याला पुरस्काराचं नावाशी नाही तर पुरस्कार विजेत्यांशी आपल्याला महत्त्व आहे. सो टेसी थॉमस ज्या आहेत, ज्या भारताच्या त्यांना मिसाईल वुमन असं म्हटलं जातं, ज्यांनी की
विज्ञान आणि महिला सक्षमीकरणामध्ये उत्कृष्ट कार्य केलेलं आहे आणि त्यासाठी म्हणून त्यांना हा पुरस्कार जो आहे पॉलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार टेसी थॉमस, एक मिनिट दिसतंय का, हां, टेसी थॉमस यांना मिळालेला आहे. भारताच्या मिसाईल वुमन आपण त्यांना ओळखतो आणि त्या मिसाईल वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेसी थॉमस यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा आहे हरित वाहतूक उपक्रम. कोणी आणलेला आहे तर कोची. हरित वाहतूक कोचीचा आहे, केरळचं. AI चित्रपट महोत्सव कुठे पार पडला तर गोवा या ठिकाणी AI चित्रपट महोत्सव पार पडलेला आहे. ज्ञानेश कुमार जे आहेत तर या ज्ञानेश कुमार यांना IIT कानपूरचा पुरस्कार जो आहे हा ज्ञानेश कुमार यांना IIT कानपूर तर्फे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार जो आहे हा ज्ञानेश कुमार यांना मिळालेला आहे. आणि ज्ञानेश कुमार यांना अजून एक पुरस्कार मिळालेला होता की कुठेतरी त्यांची नियुक्ती झालेली होती, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, मागच्यामध्ये नियुक्ती जिथे आपण बघितली तिथे. सो ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात. सो पुढचा आहे सर्वोत्कृष्ट शोध निबंध पुरस्कार बालाजी कृष्णन यांना मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट शोध निबंध, सर्वोत्कृष्ट शोध निबंधाचा पुरस्कार मिळालेला आहे बालाजी कृष्णन यांना. त्यानंतर पुढचा आहे द बेस्ट फिफा महिलांमधला फुटबॉलचा पुरस्कार 2025चा एटाना बोनमाटी जे आहेत तर त्या एटाना बोनमाटी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. काही ठिकाणी बोनमाटी लिहिलेलं असतं, काही बोनमती लिहिलेलं असतं, सो ते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि पुरुषांमधलाच द बेस्ट फिफा फुटबॉल पुरस्कार आहे उस्मान डेम्बेले यांना मिळालेला आहे, फ्रान्सचे आहेत ते. सो अशा पद्धतीने हे पुरस्कार सगळे लक्षात ठेवायचे आहेत. परत एकदा पुरस्कार बघा चला. द बेस्ट फिफा महिला एटाना बोनमाटी आणि महिला तर एटाना बोनमाटी आणि पुरुष कोणाचा आहे तर उस्मान डेम्बेले यांना आहे. शोध निबंध पुरस्कार बालाजी कृष्णन, सो कृष्णावरती निबंध लिहायचा आहे असं पाठ करू शकता. ज्ञानेश कुमार IIT कानपूर. AI चित्रपट महोत्सव गोवा. हरित वाहतूक उपक्रम कोचीचा आहे. पालोस मार ग्रेगोरियस पुरस्कार टेसी थॉमस यांचा आहे. रेड सी म्हटलं का रेखा आठवा. शांतता म्हटलं की ट्रम्प, आता शांतता म्हटल्यावर ट्रम्पच आठवतील आपल्याला. पुढचा आहे चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2025 सुप्रिया साहू आणि त्यांचा कूल रूफ प्रोजेक्ट या प्रोजेक्टसाठी त्यांना उपक्रमासाठी पुरस्कार. बँक ऑफ द इयर बँक ऑफ बडोदा आहे. टर्नर पुरस्कार नेना कालू, कायसाठी, चित्रकार. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन कर्नाटक. सर्वोत्कृष्ट हे झालं. आंतरराष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट खेळाडू दुबईला झालेला पुरस्कार नोवाक जोकोविच. इफ्को मैत्रेयी आणि त्याची मैत्रीण कोण अंकिता, सो अंकिता जैन आणि मैत्रेयी. त्यानंतर नॅशनल बुक अवॉर्ड कोणाला मिळालाय द ट्रू स्टोरी ऑफ राजा गलिबल अँड हिज मदर रबी अलामेद्दीन. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जयंत नारळीकर यांना. त्यानंतर बाल पुरस्कारांमध्ये वैभव सूर्यवंशी यांना पुरस्कार मिळालेला आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव स्त्री आणि कल्की. राष्ट्रीय जल पुरस्कार महाराष्ट्राचा आहे. इन्फोसिसमध्ये आपण 2-3 नावं बघितली, ज्याच्यामध्ये अजून एक नाव कोणतं बघितलं होतं आपण गणितीय विज्ञानामध्ये, सांगायचंय मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. अर्थशास्त्रामध्ये निखिल अग्रवाल आहेत आणि अजून एक महिला होत्या, त्या दोघांची पण नावं सांगायची आहेत. राष्ट्रीय गोपालन अरविंद पाटील कोल्हापूरचे. गदिमा पुरस्कार सुहास जोशी आणि चैत्रबन पुरस्कार नागराज मंजुळे. त्यानंतर इंदिरा गांधी शांतता मिशेल बॅचलेट, सो च आहे चिली, लक्षात राहील ते. त्यानंतर मिस युनिव्हर्स फातिमा बॉश मेक्सिकोच्या आहेत. 56वा पुरस्कार, मग त्याच्यात रजत मयूर स्किन ऑफ ट्रूथ, बरोबर, आणि रजत मयूर सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक गोंधळ चित्रपट आहे, मराठी चित्रपट, आणि संतोष डावखर दिग्दर्शक. त्यानंतर चिल्ड्रन्स बुकर प्राइज 2027 मध्ये दिला जाणार आहे पहिला, आणि बुकर प्राइज डेव्हिड रझले, आणि कादंबरीचं नाव काय आहे फ्लेश. ओके, सो इथे आपण थांबूया.